नमस्कार मित्रांनो, आपण आज चाललो आहे टोकोडा बाजाराला आणि आज आपण टोकोडा बाजार म्हणजे थोडक्यात दुधनी तिडून 5 किलोमीटर राहते फक्त आणि तो बाजार तुम्हाला कसा भरतो तो दाखवण्याचा प्रयत्न करतो। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइबर करा, लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद। इथं बोंबील सुकडची दुकान आलेले आहे। बोंबील सुकडची दुकान कोणत्याही बाजारात जा, कोणत्याही बाजारात जा राहतेच, फिक्स राहते। बाजाराचा काटा आलाय, काट्यावरच सर्व खरेदी केल्यानंतर पैसे भेटतात। पैसे भेटले की मग बाजारात लोक खरेदी करतात। इकडे हा उबड्यावाल, गुजरातमध्ये कुठेही या तुम्हाला उबड्यावाल 100% भेटणार म्हणजे भेटणार। इकडे ही आयुर्वेदिक दुकान असते, हे भाऊ नेहमी येतात। सर्व प्रकारच्या आजारांवर इथं आयुर्वेदिक औषधे भेटतात। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या औषधे राहतात। सर्व प्रकारचे आजारांवर औषध दिले जातात, वेगवेगळे प्रकारचे। हे बघा, आणि घसादुखी, सर्दी, कपाला हे स्पेशल औषध आडूळचा कफ सिरप। इकडे ही चप्पल दुकान, भारी भारी चप्पल दुकाने उपलब्ध आहेत। टोकोडा बाजारात आपण सध्या उभे आहोत। टोकोडा बाजारामध्ये ही पूर्ण चप्पलचीच लाईन आहे बघा। एक नंबर चप्पल राहते। सर्व प्रकारचे चप्पल एकदम कमी भावात उपलब्ध असतात। लावण्याची पद्धत बघा, स्टाईल बघा, सर्व काही भरपूर व्हरायटीजमध्ये राहतात। इकडे आहे पूर्ण चप्पल दुकान। इकडे वेगवेगळे प्रकारचे अगरबत्ती येतात। हे यूट्यूब जरा मारा व्यवस्थित फोटो पाड जरा। हा, काकी घरे गुजराती येत नाही ना, आम्हाला मराठी येते। युट्यूब में तो गुजराती हिंदी बधु आवे नहीं यार। नाही, हिंदी बोलते, हिंदी। हाँ हिंदी। हाँ हाँ, सर्व प्रकारच्या अगरबत्ती यांच्याकडे उपलब्ध असतात। चंदन, गुलाब, मोगरा, सनफ्लॉवर, पाइनएप्पल। हे घरी केलेले का? हे घर में क्या है? क्या हाँ घर में। ये घर का अगरबत्ती, उनका खुद का प्रोडक्ट है। खुद का प्रोडक्ट है। पंचवटी है, स्टिक है। हाँ, अपना पंचवटी है, लोबान है, सुखड़ है, केसर है, चंदन है, सब टिक भी मिलेगा। सब टिक मिलते हैं इनके पास और उनको मराठी समझ में नहीं आता इसलिए हिंदी में बात कर रहे हैं। टिक भी मिलेगा। बराबर। नाम क्या है आपका? के लिए नाम खत्री अगरबत्ती। ओके ओके। इतक्या काही चप्पलाचे दुकानं असतात टोकोडा। आपण गुजरातमध्ये आहे आता। खूप प्रकारचे चप्पल वगैरे सर्व, जसं काय एखादे होलसेलवाले आले आहेत असंच वाटतं आहे। पूर्ण लाईन चप्पलांचीच असते। ते चप्पलाचे ओनर दुकान बी खूप असतात, मोठ्या दुकानं असतात। आणि किती मोठी लाईन आहे बघा। मी कमीत कमी मगापासून चालतो आहे तर आतापर्यंत आपल्याला कमीत कमी 7 ते 8 दुकाने भेटले आहेत। चप्पल निसती चप्पल खूप चालते इकडे चप्पल। नासे कोणतीच वस्तू नाही की ती भेटणार नाही। इकडे ही विळ्याची दुकान, विळे भेटतील, कुऱ्हाडे भेटतील। मामा इळा कितीला? आहे ना, हां, 300-400। 250-400। आणि कुऱ्हाड? कुऱ्हाड 300। 300। बारीक का मोठी? ही मोठी, ही 250-200 अशी। हां, ठीक आहे। इकडे हा गुजरातचा टिकाव, हा पंजा, हा विळा, हे कुऱ्हाड, हे पण विळच ना? कोयता कोणता? कोयता हा कोयता। हां, बरोबर, हा कोयता। इकडे एक कटलरी दुकान। इकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रिक दुकान, त्याच्यामध्ये बॅटऱ्या वगैरे, पॉकेट बिकेट काय असेल नसेल सर्व भेटतं। बघा किती मस्त गाड्या घोड्या, डीजे, त्या गाड्यांमध्ये डीजे वाजवतो। सर्व प्रकारच्या खेळणी।
हे इलेक्ट्रिक दुकान, त्याच्यामध्ये तुम्हाला घड्याळ बिड्याळ, कैची, लहान गोल बोर्ड, हे पोरांचे खेळणी, सर्व प्रकारचे सौर ऊर्जा, हर एक प्रकारची बॅटरी, 550 हे 20 रुपयेवालेला किचन, सर्व व्यापारी इथले आहेत, दीव दमनचे आहेत, दमनहून येतात, 50 किलोमीटरहून सर्व व्यापारी येतात. आणि अक्षरशः पार्किंगला व्यवस्था नसल्यामुळे पूर्ण गाड्या आहेत ना, पूर्ण रोडवरच उपलब्ध हे पार्किंग होतात, उभ्या राहतात. हे बघा. आणि ह्या बाजाराचा मेन रस्ता, हा रस्ता इकडून हा महाराष्ट्रामध्ये जातो. आणि असं जर फिरले आपण तर हा नेट दीव दमन दुधनीला जातो. चला मित्रांनो, आज कटलरीची माहिती घेऊया आपण. हे बघा, 12 रुपयाला गाडी भेटते. हे बघा, 12 रुपयाला 12 रुपयाचे 20 रुपये करा. इकडे पट्टे भेटतात 15 रुपये, 15चे 30 रुपयाला विका. हे 10 रुपयाला पॉकेट, हे पण आपल्याला 6 रुपयाला पडते. 5 रुपये घेऊन 10 रुपये विका. हे एक पॉकेट कितीला रे? काळं 24 रुपये. 24चे बघा, 1 2 3 4 5 6 10 रुपयाला एकूण 60 रुपये होतात. हे नग पॉलिश आपण असे जरा हातात घेऊया. किती डझन आहे? 3 डझन ना? काय डझन? 230 रुपये. 10 रुपयाला 360 रुपये होतात. त्याच्यामध्ये कानातले बघा 5 रुपयाला पडतात, 10 रुपयामध्ये विका. चांगल्या व्हरायटी, चांगली क्वालिटी. ही बाजाराची गर्दी. लोक इकडे झाडांखाली बसतात, शांत एकदम निवांत, भजे खातात, नाश्ता करतात, पाणी पितात. इकडे कापडाचे दुकान, पूर्ण कापड गल्ली आहे. फार मोठा बाजार भरतो टोकुडा. हे बघा, पूर्ण कापडाचे दुकान. फोटो नहीं, यूट्यूब में व्लॉग डालता हूँ मैं. हाँ, हर बाजार का डालता हूँ. हाँ. सर्व ही पूर्ण कापड गल्लीच आहे बघा, किती मोठी. क्या बोलता धंदा पाणी आज? ठीक है. इंटरव्ह्यू घेतो का? सर्वांच्या घेतो, पण आता इथे आपले सगळे बिगर ओळखीचेच आहे. नाही तर ते 2 बाजाराचे आहे ना, सर्वांचे म्हणजे मुलाखत घेतलेले, पण काही जण बोलतात, काही जण नाही बोलते. हे समजून जावे, आपण इकडे अनोळखी आहो. आपल्या आत्ताशी आपला दुसरा बाजार आहे. बघा ही भीड आणि गर्दी. इकडे हा लसूण 50 रुपये वाटा. इकडे शक्यतो सर्व आहे ना, कोणत्याही वस्तू 50 रुपये वाट्यामध्येच भेटतात. इकडे मिरची घ्या 50 रुपये वाटा. हे इकडं वाटाण्याच्या शेंगा आहेत 20 रुपये, वांगे आहेत 20 रुपये, टमाटे 20. इकडे मिरची 20 रुपये. 20 रुपये ना, ओनली 20 रुपये. काम करायचे हुन्नर जर असली ना, तर माणूस कोणत्याही वयामध्ये काम करतो. बघा इकडे आजी, कितना उमर आहे तुम्हाला? कितना? 65. बघा 65 वर्षाच्या आई आहेत. आणि 65 वर्षामध्ये सुद्धा त्यांचा जोश बघा, त्यांची स्फूर्ती बघा, त्यांचे दुकान बघा, पूर्ण कांद्याच्या बांगड्या भरतात. इकडे एक त्यांची कटलरी दुकान आहे, पूर्ण कटलरी दुकान. आणि हा त्यांचा सेटअप बघा. एकट्या येतात, एकटा काम करतात. काहीतरी शिकण्यासारखं, खरंच शिकण्यासारखं आहे. शिका मुलांनो, धंदे करा मित्रांनो. नाम बोलो आपका? भावती. कहाँ से आए हो? उत्तर प्रदेश गाजीपुर. वही नहीं, इधर कौन सा गाँव है तुम्हारा? उधवा से आए. उधवा से कितना किलोमीटर है इधर से? 45 किलोमीटर ना. ठीक है. इकडे मिरचीला म्हणतात मिरी. 50 रुपये वाटा. बघा 1 किलोचा वाटा 50 रुपयामध्ये. इकडे बघा ही पूर्ण दुकान आणि मार्केट. इकडे आपले मित्र
मित्रांनो दुकानाला प्रत्येक बाजारामध्ये आपल्या संख्येत राहतात, पण त्यांचे जास्त व्हिडिओ, कारण मी पूर्ण आज वेगळे व्यापारी घेतलेत, म्हणजे काहीतरी वेगळे दिसायला पाहिजे. नेहमी तेच तुम्ही पण बोर होल. थंड पाजायला गेला तर पाजू ना. बघा किती मोठा बाजार असतो ते. गुजरात बाजार. टोकुडा. दुधनी फक्त 5 किलोमीटर आहे आणि इकडे भजनला गर्दी बघा. इकडे भजे. इकडे हे चुलीवरचे भजे आणि भजे कारागीर बघा कसे हलवतात. पूर्ण दिवस शेकोटीजवळ खरंच इतकं गरम लागते, थंडीत सुद्धा एवढं गरम लागते, पण शेवटी पैशासाठी माणूस काही पण करतो बघा. पैसे कमवण्यासाठी बिचारे सकाळचे आले. अजून पाणी बिणी पिला का नाही? नाही पिला अजून. नाश्ता केला का नाही? बाकी आहे अजून. बघा जेवणसुद्धा केलेलं नाही, नाश्ता पण केलेला नाही. आता कमीत कमी आता जवळजवळ 10:30 ते 11 वाजलं आहे. आणि हे त्यांची दुकान, हे समोर दुकान. आज गुडशेवाल नाही आला, मित्र नाही आला आपला. जयेश होता, जयेश आलाच नाही आज. इकडे ही भाजीपाला लाईन बघा, किती ताजा आणि सुंदर माल असतो बघा. पूर्ण ही भाजीपाला लाईनच दिसेल तुम्हाला इथून तिथून. इकडून बघा भाजीपाला लाईन सर्वच भेटतो बाजारामध्ये. केळी भेटतात. भाजीपाला कमीत कमी 15 ते 20 दुकाने भाजीपाला आहेत. पूर्ण बाजार आपण कवर नाही करू शकत, कारण गर्दी असते, खूप गर्दी राहते बघा. खूप म्हणजे खूप गर्दी राहते. इकडे ही रसवंतीच्या मशीनचा आवाज खूप आहे, पण तरी आपण कव्हर करतोय बघा. सकाळपासून जशी मशीन चालू आहे तर ते आतापर्यंत स्टॉप झाले. जेव्हा बाजार संपले 3 वाजता बाजार संपला की मशीन बंद होते. आणि इकडे रस पिण्यासाठी गर्दी. स्वच्छता बी खूप असते बघा. ओनरने सुद्धा मास्क लावलेला आहे आणि काळजी घेतात बघा. आणि टेबल सर्व राहतं. टेबल खुर्ची बसायला व्यवस्था सर्व काय असतं. आणि हे गर्दी बघा एकदम मस्त. आणि खूप गर्दी राहते. सर्व प्रकारची दुकानं येतात. इकडे आहे आपल्या मावशी. किती मस्त पूल आहे आणि किती मस्त वातावरण आहे बघा. एक नंबर. चला फिरायला.